नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। निवडणुका जाहीर झाल्या की चर्चा सुरू होते ती युत्या आणि आघाड्यांची, उमेदवार निवडीची आणि कोण जिंकणार कोण हरणार याची। त्यातही जेव्हा या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतात तेव्हा उत्साह अगदी नाक्यावर असतो। 5 वर्ष, तब्बल 5 वर्ष राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकाच झाल्या नाहीत। पक्ष फुटले, नेते विभागले, युत्या आघाड्यांची राज्यातली गणित पार बदलली। लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, सरकार स्थापन झाली, पंतप्रधान आले, मुख्यमंत्री पण आले। पण तिकडे गावामध्ये ना पंचायत समित्यांना सभापती मिळाले, ना जिल्हा परिषदांना अध्यक्ष मिळाले आणि ना इकडे शहरात महानगरपालिकांना महापौर मिळाले। या ना त्या कारणाने न्यायालयामध्ये दाखल याचिका होत राहिल्या, निवडणुका पुढे जात राहिल्या। गावगाडा शहर सरकारी अधिकाऱ्यांच्या हातात गेली। त्यामुळे गावा शहरातल्या निवडणुकांचा उत्साह दिसलाच नाही। 2025 संपताना आणि 2026 सुरू होताना हे सगळं पूर्वपदावर येईल असं दिसतंय। पण या सगळ्या उत्साहावर एक प्रचंड मोठं प्रश्नचिन्ह आहे आणि त्याचं नाव आहे मतदार याद्या। राज्यामधल्या मतदार याद्या सदोष आहेत असा दावा विरोधकांचा आहे। त्यांच्या या दाव्याला सत्ताधाऱ्यांचाही नकार नाहीये। पण याद्या सुधरत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही विरोधकांची मागणी निवडणूक आयोगाने काही मान्य केली नाही। न्यायालयाने सुद्धा त्याला होकार भरला नाही। परिणामी ज्या याद्यांवरून वाद सुरू झाला त्याच मतदार याद्यांच्या आधारे महाराष्ट्रामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार हे अस्पष्ट झाले। दुबार मतदारांच्या मुद्द्याची नोंद राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे। त्यांनी ही मुद्दा नाकारलेला नाहीये, त्यावर उपायही सांगितलंय। पण या उपायाने विरोधकांचं समाधान झालेलं नाहीये। त्यामुळे विरोधकांची भूमिका नेमकी काय हे अजून अस्पष्ट आहे। मग सदोष मतदार याद्या हाच या निवडणुकांचा मुख्य मुद्दा असणार का आणि तो निवडणुकीमध्ये प्रभावी ठरणार का हा कळीचा सवाल आहे। यावर बोलणारच आहोत, पण त्या अगोदर बघूयात हा रिपोर्ट। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल एकदाचं वाजलं। राज्यामधल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकांची आज घोषणा झाली। मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी विरोधकांनी केली होती। पण दुबार मतदारांना 2 वेळा मतदान करता येणार नाही अशी व्यवस्था या निवडणुकीसाठी केल्याचं आज निवडणूक आयोगाने सांगितलं। राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या सिस्टीमवर टूल विकसित केलेला आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगर परिषद नगर पंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असे चिन्ह त्याच्या पुढे आलेले आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल स्टार आलेले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचा फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबी सुद्धा तपासेल। निवडणूक आयोगाने निवडणुकांच्या तारखा घोषित केल्यानंतर विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एका महिन्यामध्ये आपण जर इलेक्शनला समोर जात असू तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुमच्या समोर असेल, म्हणून तुम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतली इलेक्शन कमिशननी आणि प्रेस कॉन्फरन्स करत असताना तुम्ही मान्य केलं की दुबार नोंदणी आहे, त्याच्यासमोर आम्ही स्टार लावणार आहे। तर माझं आव्हान आहे इलेक्शन कमिशनला, पुढच्या 2-3 दिवसामध्ये किती स्टारवाले किती लोक आहेत एवढी तरी यादी तिथं जाहीर तुम्ही करा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्विट करून दुबार मतदारांच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला पुन्हा एकदा लक्ष केलंय। राज ठाकरे यांनी म्हटलंय, आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कुणीतरी पाठवली, ती पाहून तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे। हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल आहे। दुबार मतदार नोंदणीपासून ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावर एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला एकही उत्तर देता येत नसेल किंवा द्यायची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली आहे, आता उत्तरदायित्व पण नाकारणार। मग तुमच्या पदांचं करायचं काय? महाराष्ट्रातल्या जनतेनं ही क्लिप जरूर पहा। तुमच्या मतदानाच्या ढळढळीत अपमानाचा उगम नेमका कुठून आहे हे तुम्हाला कळेल।
सदोष मतदार याद्यांसह निवडणुका घेऊ नका अशी भूमिका घेणारे विरोधक आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि या संदर्भात अनेक सवाल उपस्थित होत आहेत. त्या सवालांवर चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर. गणेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत पुन्हा एकदा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. अरुणजी नमस्कार. नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्यासोबत चर्चेमध्ये आहेत. सुनील सर, आपलंही स्वागत. नमस्कार. मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे चर्चेमध्ये सहभागी झालेत. योगेशजी आपलंही स्वागत. नमस्कार. ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो आपल्यासोबत या चर्चेमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून सहभागी होत आहेत. प्रवीण सर, आपलंही स्वागत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण काही वेळातच आपल्यासोबत या चर्चेमध्ये जॉईन होतील. सुनील सर, आज तुमच्यापासून सुरुवात करूयात. आजची पत्रकार परिषद ऐकली आणि त्या अगोदर झालेला सत्याचा मोर्चाही बघितला. तेव्हा मागणी अशी होती की जर याद्या सुधारल्या नाहीत तर निवडणुका घेऊ नका, याद्या सुधारेपर्यंत निवडणुका लांबणीवर टाका. ही मागणी काही निवडणूक आयोगानं मान्य केलेली नाही. कोर्टात सुद्धा याचिका दाखल केल्या, तिथूनही दिलासा मिळू शकला नाही. काय भूमिका आहे आता विरोधकांची? नाही, कविताजी, असा मुद्दा आहे की निवडणूक आयोगाकडे पुराव्यानिशी अनेक मुद्दे मांडल्यानंतर सुद्धा निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करतं, याचा अर्थच असा आहे की सत्तारूढ पार्टीला मदत करणं हे निवडणूक आयोगाचं प्रथम कार्य सिद्ध दिसतं, असं त्याच्यावरून लक्षात येतं. कविताजी, एकच मुद्दा मी आपल्याला सांगतो की आज त्यांनी म्हणजे दुबार मतदाराचा मुद्दा मांडला. मला तुम्ही सांगा, जर एक नगर परिषद आहे मलकापूर, तिथं दुबार मतदान एक आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये तेच नाव आहे, हे कसं तुम्ही लोकेट करणार? तो कोल्हापूर महापालिकेलाही मतदान करणार आणि त्या मलकापूर नगर परिषदेलाही तो मतदान करणार. कारण इन मलकापूर मधले तुम्ही दुबार मतं काढू शकता, पण मलकापूर सोडून अन्य ठिकाणी आहे, त्याचं काय करणार? म्हणून मी तुम्हाला सांगतो की आमचे सर्व पक्ष भूमिका काय घेतील हे आज मला माहित नाही, पण निवडणूक जाहीर झाली आहे, निवडणुकीला समोरं जाणं हे आमचं काम राहील. आणि निवडणुकीसाठी कणखर मनसे सहित आमची आघाडीत मोठ्या मतांनी जिंकण्यासाठी सज्ज राहील. या मोर्चामुळे याच्यामुळे एक झालंय, बोगस मतदान आणि दुबार मतदान हे करायला येण्याचं धाडस करणार नाही. कारण आता आम्हाला चेहरे माहीत झालेले आहेत. ते आले तर आमचे कार्यकर्ते त्यांना अटकाव करतील, कायद्याने अटकाव करतील. आणि मला असं वाटतं की बोगस मतदान आणि हे दुबार मतदान जर थांबलं तर या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं चित्र हे वेगळं असेल असं माझं मत आहे. बरं, योगेशजी. हॅलो. हा, आवाज येतोय? हो, बोला. बरं, काय आता तुमच्या पक्षाची भूमिका? तुमचा पक्ष निवडणुकीमध्ये या याद्यांच्या आधारे जर निवडणुका होणार असतील तर उतरणार आहे की नाही? कसं आहे कविताजी, भारत हा जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे आणि ही लोकशाही ज्या आधारावर टिकली आहे तो आधार म्हणजे आहे निवडणुका, आणि निवडणुका होतात मतदार यादीच्या रूपात. मग जर का या मतदार याद्यांमध्ये बोगस मतदार, दुबार मतदार अशी जर प्रचंड संख्या असेल तर ह्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने होऊ शकत नाही, हे सगळ्यांचं म्हणणं आहे. आम्ही या संदर्भात आंदोलनं केली, मोर्चे काढले, संविधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीने सगळ्या गोष्टी समोर मांडल्या, अगदी निवडणूक आयोगासमोर सुद्धा सगळ्या गोष्टी स्पष्टपणे मांडल्या, त्यांना पुरावे दिले. आणि असं असताना सुद्धा जर का निवडणूक आयोग या निवडणुका घेण्याचा घाट घालत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. मी माझ्या पक्षाच्या वतीने याचा तीव्र शब्दात निषेध करतो. खरं तर जर का सत्ताधारी पक्षाचा सुद्धा याला होकार आहे की या अशा पद्धतीचे दुबार आणि बोगस मतदार आहेत, तर निवडणूक आयोग सातत्याने काय सांगतंय की 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आहेत. मग निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे जायला पाहिजे होतं ना. सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन त्यांनी हे म्हणणं मांडायला पाहिजे होतं की मतदार याद्यांमध्ये अशा अशा पद्धतीचे घोळ आहेत, तर त्या संदर्भात हे घोळ ह्या याद्या
निर्दोष करणं गरजेचं आहे, तरच निवडणुका घेता येतील. त्यांनी हे सर्वोच्च न्यायालयाला सांगायला पाहिजे होतं, पण त्या संदर्भात कुठलीही पावलं निवडणूक आयोगाने उचलली नाहीत. यांनी थेटपणे निवडणुका जाहीर केल्यात. तर हे अतिशय दुर्दैवी आहे आणि या निवडणुका कशा पद्धतीने होणार हे सगळ्यांना कळतंय आणि यातनं काय निर्णय घ्यायचा हे भविष्यात आम्ही ठरवू त्या पद्धतीने. ठीक आहे गणेशजी, आता मुद्दा महत्वाचा आहे इथे. खरं तर तुमच्याही पक्षाने हे काय अमान्य केलेलं नाहीये की मतदार याद्यांमध्ये दुबार मतदार आहेत, काही ठिकाणी बोगस मतदार आहेत आणि त्या याद्या स्वच्छ व्हायला पाहिजे ही तुमच्याही पक्षाची भूमिका आहे. अनेक नेत्यांनी जाहीरपणे ती व्यक्त केलेली आहे. पण आता मोदी सरांनी जो मुद्दा उपस्थित केला तो फार खरा मुद्दा वाटतोय, टेक्निकल आहे तो, की ठीक आहे की जेव्हा तुम्ही नगर परिषदा आणि नगरपालिकांच्या जेव्हा दुबार मतदार मोजाल तेव्हा त्यांना एक वेळ ते डबल स्टार लावून थांबवाल, पण जेव्हा तेच मतदार जर महानगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये सुद्धा मतदान करायला गेले तर त्यांना आपण कसं थांबवणार? तुमच्या पक्षासाठी हा प्रश्न महत्त्वाचा नाहीये का? आमच्यासाठी महत्वाचं का नाही? स्वाभाविक आहे ना. आम्ही तर त्या दिवशी देखील आणि आशिष शेलारांनी, मान्य आमचे नेते आहेत, त्यांनी जी काल पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये जी भूमिका तुमच्या समोर मांडली सगळ्यांसमोर. दुसरी गोष्ट मी 2 दिवसापूर्वी आपल्याच समोर म्हणालो की हे आम्हालाही ठाऊक आहे ना की मतदार याद्यांमध्ये नावं दुबार आहेत. ज्या व्यक्ती मृत झालेले आहेत त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत, जी नावं स्थलांतरित झालेली असतात ती नावं त्याच्यामध्ये आहेत. ते वर्षानुवर्ष चाललेलं आहे ना. म्हणजे हे काही आज काहीतरी नवीन शोध लागला आणि काहीतरी म्हणजे असं नवीन धूमकेतू वगैरे हेलेचा शोधून काढला असं काही नवीन नाहीये. ते वर्षानुवर्ष चाललंय. याच्यावरती अनेक वेळेला सर्व राजकीय पक्षांना ज्यावेळी निवडणूक आयोग मग ते जिल्हा स्तरावरती बोलवतं, विधानसभा स्तरावरती बोलवतं, आता निवडणुका जेव्हा महानगरपालिकेच्या लागतील तर त्यावेळेला प्रभागनिहाय बोलून हे निवडणूक आयोग आम्हाला याद्या देत असतं. तुमच्या काही सूचना आहेत का म्हणून विचारलं जातं. BLA1 BLA2 तुमचे जे एजंट्स आहेत, जे बसणार आहेत, जे यादी तपासायला येणार त्यांची यादी मागितली जाते. त्यामुळे अनेक वेळा हे विषय आम्ही मांडलेले आहेत. हे नवीन काहीच नाहीये. मला एका गोष्टीचं आश्चर्य हे वाटतं की आज आपण चर्चा करतोय म्हणजे आज ज्या वेळेला निवडणूक आयोगानं त्याचा कार्यक्रम जाहीर केला, मला आता थोडस जर का मागे गेलं तर अगदी 6 महिन्यापूर्वी जेव्हा 2 बंधूंची भेट नव्हती झाली, जोपर्यंत हा सगळा प्रकार घडला नव्हता तोपर्यंत शिवसेनाचे कार्यकारी अध्यक्ष उभाठाचे उद्धव ठाकरे एक तर तू राहशील नाही तर मी राहीन, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मर्दासारखी असाल तर समोर या. आता का मर्दाची गोष्ट आहे म्हणजे हे सगळं तेच म्हणत होते, आम्ही नव्हतो म्हणत. मला एक कळत नाही, निवडणूक गेल्या नोव्हेंबरमध्ये झाली बरोबर आहे. आता 6 महिन्यापूर्वी जर तुम्हाला ही शंका होती तर मग हिंमत असेल तर निवडणुका घ्या, हिंमत असेल तर हे तुम्ही का म्हणत होतात? मग तेव्हा असं का म्हणाला नाही? दुसरी बाब, हा जो विषय आहे हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये जायचं कारण काय होतं तर तुमचे राजू पेडणेकर हे त्यावेळेला न्यायालयात गेले, त्यांनी या संदर्भात आक्षेप घेतले आणि या निवडणुका थांबल्या. ज्या वेळेला न्यायालयाने याचा निर्णय दिला त्या क्षणी तुम्ही दुसऱ्या दिवशी कॅबिनेट फायनल करून तुम्ही का नाही गेलात की मतदार यादीच्या बाबतीत आमच्या मनात आक्षेप आहे आणि हे होत नाही? कविताजी, यातली दुटप्पी भूमिका तुम्हाला सांगू, म्हणजे आज ज्या वेळेला मतदार यादीच्या बाबतीत तुम्ही सगळं सांगताय त्याच वेळेला मग महाविकास आघाडी म्हणून तुम्ही करताय ना, मुंबईत तुम्ही बैठका घेतल्या देशभरातल्या सगळ्या पक्षांचे, तामिळनाडू ते बंगाल सगळे एकत्र लाईनीत उभे होता. अहो तिथेच तामिळनाडूमध्ये तिथेच बंगालमध्ये या SIR ला निवडणूक आयोगाने जे सुरू केलंय त्याला विरोध करण्यासाठी तुम्ही मोर्चे काढताय. तुमची नेमकी भूमिका काय आहे? ठीक, जरा एक तुम्ही स्पष्ट करा. आपण SIRच्या मुद्द्यावर येऊयात. हा तुमचा मुद्दा आहे ज्याचं उत्तर आपण विचारूयात विरोधी पक्षांच्या प्रवक्त्यांना. पण त्याच्या अगोदर एक मुद्दा महत्वाचा. तुम्ही मगाशी म्हणालात की वारंवार असं होतंय की निवडणूक आयोगाने ज्या याद्या प्रसिद्ध केलेल्या असतात त्याच्यामध्ये दुबार मतदार असतात, ज्याच्यामध्ये सदोष असतात. पण गेल्या काही दिवसांमध्ये ज्या आकडेवाऱ्या समोर आलेल्या आहेत त्या फक्त कुठल्या एका पक्षानं दिलेल्या नाहीयेत, तुमच्या पक्षानं सुद्धा दिलेल्या आहेत, विरोधकांच्या पक्षानं सुद्धा दिलेल्या आहेत. त्या याद्यांमध्ये, त्या आकडेवारीमध्ये ढोबळमानानं काय दिसतं? ढोबळमानानं हे दिसतंय की जवळपास 7% ते 10% प्रत्येक मतदारसंघांमध्ये दुबार मतदार आहेत. ज्यांना दुबार मतदार म्हणूयात, बोगस मतदारच्या परिस्थितीनुसार त्यांना जे नाव द्यायचं ते देऊयात. पण जर 7 ते 10% अशा याच्यामध्ये जर ही आकडेवारी असेल, विशेषतः लोकसभेच्या मतदारसंघांची जी आकडेवारी दिली तर 7-8% फरक हा खूप मोठा असतो. तेवढं विनिंग मार्जिनच असतं.
म्हणजे मग हा प्रकार गंभीर नाहीये का जर आपण आकड्यांकडे नीट बघितलं तर? नाही, एक तर मला एक गोष्ट यातली स्पष्ट करायची आहे. तुमचं विनिंग मार्जिन आणि हे सगळं तुम्ही जे आता ही चर्चा खूप मोठी होईल त्याच्यावर तुम्ही बोलू शकता. मला एक गोष्ट अजूनही कळत नाही. आज जर का तुम्ही हे सगळं शोधून काढलं, एवढे दुबार मतदार आहेत, एवढ्या लोकांनी बोगस मतदान केलं असेल, बरोबर आहे, मला एक कळत नाही. सगळी यंत्रणा करताना म्हणजे परवा तर एक प्रवक्ते म्हणाले निवडणूक आयोग हे घरगडी झालेलं आहे. ठीक आहे, आता त्यांना जी भाषा वापरायची त्यांचा विषय आहे. आता सुद्धा ज्या वेळेला निवडणूक होईल ना कविताजी, त्यावेळेला निवडणुकीच्या पूर्वी एक यादी प्रसिद्ध केली जाते. दुसरी निवडणुकीच्या तुमच्या फॉर्म भरायच्या अगोदर प्रसिद्ध होते आणि तिसरी निवडणुकीचं मतदान होत असताना त्यावेळेला पुरवणी सहित ही यादी प्रकाशित केली जाते. मला एक सांगा, नेहमी वल्गना केल्या जातात ना, आमचा पक्ष एवढा मोठा आणि शिवाजी पार्क भरण्याची आमचीच ताकद आहे. एकही कार्यकर्ता दुबार नाही वाचत नाही गाव. हे तुम्ही त्यावेळेला कोणाच्या लक्षात आणून देण्या इतपत कोणालाच काही वाटलं नाही की बा ही एवढी दुबार नावं आहेत. आम्ही तर मगाशीच म्हणालो की वर्षानुवर्षे आम्ही पाहतोय, याविषयी आम्ही आक्षेप घेऊन घेऊन थकलेलो आहोत. याचं कारण असं आहे की निवडणूक यंत्रणेमध्ये काम करणारी ही तिथली जी यंत्रणा आहे ती सुधारण्याची गरज आहे. आता ते जोपर्यंत प्रश्न असा आहे की ती सुधारण्याची गरज सगळेजण ती गरज आहे असं म्हणतायत, पण ते होत नाही आणि त्याच्या सकटच निवडणुका होत आहेत, ही चिंतेची बाब आहे ना. अरुण सावंत, सुनील सर मी तुमच्याकडे येते, पण अरुण सावंतजी मला एक सांगा की आता मुद्दा असा आहे की निवडणूक आयोग सातत्यानं म्हणते की कोर्टानं आम्हाला सांगितलंय की 31 जानेवारीच्या आत निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजेत. सवाल विरोधी पक्षांचा हा आहे की निवडणूक आयोग सुद्धा जर हे मान्य करते की निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केलेल्या याद्यांमध्ये दोष आहेत, दुबार मतदार आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल, हे निवडणूक आयोग जर जाहीरपणे अधिकृतपणे मान्य करते, तर मग त्याच याद्यांसह पुढे जाण्याचा जो अट्टहास निवडणूक आयोग करतोय तो राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला मान्य आहे का? तुम्हाला हे वाटत नाही का की निवडणूक आयोगानं याच्या विरोधात स्वतःच कोर्टात जायला हवं होतं? मग कविताजी एक मिनिट फक्त, मला हे कळत नाही कविताजी, मी मगाशी 2 वेळा मुद्दा उपस्थित केला की जर या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने काही भूमिका घेतली असेल SIRच्या बाबतीत, तर मग त्याला यांचा पाठिंबा आहे, मग त्याला विरोध का केला जातो? विचारूयात ना, पण तो प्रश्न काय मी आता शिवसेनेच्या प्रवक्त्यांना नाही विचारणार ना, तो मी विरोधी पक्षाच्या प्रवक्त्यांना विचारेन. तुमचा प्रश्न मी नोट केलाय, मी त्यांना विचारते. आधी मला अरुण सावंतांकडनं उत्तर घेऊ देत. सावंत सर बोला. डॉक्टर कविताजी पहा, आपण फारच मोठा प्रश्न विचारलेला आहे. बर, तरी सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की पहा, विरोध करणं हा विरोधकांचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो हक्क अतिशय उत्तमरित्या बजावत आहेत. आपण आता म्हणालात की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होत आहेत इलेक्शन कमिशन वरती. मग इलेक्शन कमिशन सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू का मांडत नाहीयेत? किंवा इलेक्शन कमिशन या याद्यांमध्ये जे काही घोळ आहेत, ज्या काही त्रुटी आहेत त्या सुधारत का नाहीयेत? तर आपणास ही माहिती मी देतो आणि विरोधकांच्या प्रवक्त्यांना आणि विरोधकांचे जे कोणी पाठीराखे असतील त्यांना माझं हे सांगणं आहे की जेव्हापासून हे आरोप व्हायला लागलेले आहेत, पहिली गोष्ट म्हणजे या ज्या काही त्रुटी आहेत या आजच्या त्रुटी नाहीत. भारत स्वतंत्र झाल्यापासून या त्रुटी थोड्या थोड्या करत वाढत आज इथपर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. इलेक्शन कमिशन जे आहे, राज्य निवडणूक आयोगाने जशा त्यांच्याकडे तक्रारी गेल्या तशा त्यांनी या त्रुटी सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. एकच उदाहरण तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला कळून येईल. दुबार मतदारावरून सध्या या सर्व विरोधकांनी आरोळ उठवलेला आहे. तर त्याचं उत्तर हे आहे की राज्य निवडणूक आयोगाने डुप्लिकेशन नावाचं एक अतिशय उत्तम सॉफ्टवेअर तयार केलं आणि ते लागू सुद्धा केलं आणि त्या सॉफ्टवेअरचा आधार घेऊन जिथे त्यांना डबल नावं आढळत आहेत ती ऑटोमॅटिक कॅन्सल होत आहेत. दुसरी गोष्ट, आजच इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं वाघमारेंनी की आम्ही अजून एक पाऊल आता टाकलेलं आहे की ज्या दुबार नावं आम्हाला आढळत आहेत किंवा त्रिबार नावं जी आढळत आहेत तिथे आम्ही डबल चिन्ह किंवा ट्रिपल चिन्ह सांकेतिक म्हणून तिथे केलेली आहेत. जसजसे असे मतदान करताना असे कोणी आढळतील त्यांना आमचे पोलिंग एजंट आणि आमचे प्रिसाइडिंग अधिकारी हे तात्काळ तिथल्या तिथे पकडून त्यांना मतदानापासून वंचित करणार आहेत आणि त्यांच्यावरती जे काही कारवाई करायची ती केली जाणार आहे. म्हणजे या गोष्टी केल्या जात आहेत, परंतु याच्याकडे डोळेझाक करत आहेत विरोधक आणि मुद्दामून ओरडा आरड करत आहेत जेणेकरून जनतेला
एक असं ठीक आहे, म्हणजे कळलं पाहिजे की खरोखर काहीतरी मोठं होतंय. निवडणूक आयोगानं ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात, तुमचा पक्ष समाधानी आहे. सूरज चव्हाणजी, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की अरुण सावंतजी म्हणतात की सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे, अरुण सावंतजी म्हणतात की डबल स्टार केलं. आज निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये या सगळ्याची माहिती दिली. तुम्ही यंग जनरेशनचे प्रतिनिधी म्हणून सध्या राजकारणामध्ये वावरताय. आपल्या हातामध्ये असलेला मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये असलेला AI काय कमाल करू शकतं हे तुम्हाला मला सगळ्यांना माहिती आहे. जर निवडणूक आयोगाला हे माहीत आहे की याद्या सदोष आहेत, जर निवडणूक आयोगाला हे माहीत आहे की याच्यामध्ये किती दुबार मतदार आहेत, तर त्या याद्या सुधारायला असा कितीसा वेळ लागणार आहे? आणि इतका वेळ लागणार आहे का की तोपर्यंत आपण निवडणुका थांबवू शकत नाही? निवडणुकांच्या आधी या याद्या सुधारून निवडणुका घ्यायला हव्या होत्या निवडणूक आयोगानं, असं तुम्हाला नाही वाटत का? सूरजजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा, पोहोचतोय आपला आवाज मला. येस, माझा प्रश्न पोहोचला? नाही, प्रश्न आपला मला ऐकण्यात नाही आला. बरं, आय रिपीट. मी असं तुम्हाला विचारलं की तुम्ही तरुण नेते आहात, आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये डेटा कसा ऑपरेट केला जातो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्याला AI ची जोड आता मिळालेली आहे. जर निवडणूक आयोगाला हे माहिती आहे की याद्या सदोष आहेत, जर निवडणूक आयोगाला हे माहिती आहे की याच्यामध्ये दुबार मतदार किती आहेत, तर निवडणुकांच्या आधीच या याद्या सुधारणं शक्य नाहीये का? याच्यासाठी खरंच इतका वेळ लागणार आहे का? आणि जर लागणार असेल तर तो वेळ घेऊन निवडणुका घ्यायला हव्या होत्या असं तुम्हाला वाटत नाही का? नाही, हा प्रश्न तुम्ही निवडणूक आयोगाच्या पदाधिकाऱ्याला विचारला किंवा आयोगाला विचारला तर ते त्याचं चांगलं उत्तर देऊ शकतील. आता आम्ही एखादे उत्तर दिलं तर त्याला एका राजकीय अँगलने पाहिलं जातं आणि मग त्याच्यातून वेगळे अर्थ काढले जातात. मी तुम्हाला फक्त राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून नाही विचारलं, या सगळ्या पॅनल मधले एक यंग पॉलिटिशियन म्हणून विचारलंय. हा, मी म्हणूनच सांगतोय की आम्ही जर उत्तर दिलं तर त्याला राजकीय हे पाहिलं जातं, कारण हा प्रक्रियेचा भाग आहे, आयोगाच्या कामकाजाचा भाग आहे. त्याच्यावरती आयोगाची लोक चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ शकतात असं मला वाटतंय. तरी सुद्धा मी आपल्याला सांगतो की ह्याच्यावरती सुधारणा झाली पाहिजे का? 100% झाली पाहिजे. परंतु तू याच सरकारच्या काळात ह्या प्रक्रियामध्ये त्रुटी, कुठलंही सरकार असेल तर त्या त्रुटी राहत, परंतु करण्याची खूप गरज आहे. प्रत्येक पक्षाला वाटतं ज्यावेळेस पराभव होतो त्यावेळेस वाटतं की आमची मतं ह्याच्यामुळे आमचा पराभव झाला, आमची मतं ह्याच्यामुळे डायव्हर्ट झाली, परंतु असं काही नसतं. आता मगाशी आपल्या एका पॅनलवर बसलेल्या वक्त्याने सांगितलं की प्रत्येक पक्षाच्या BLO कडे निवडणुकीच्या आधी तुमच्या वार्डात, तुमच्या प्रभागात, तुमच्या गावात कोण कोण मतदार आहेत त्याची यादी तुमच्याकडे प्राप्त होते. त्याच्यावर कुणाचं ऑब्जेक्शन असतील की हा आमचा मतदार नाही, हा बाहेर कुठेतरी राहतो, याची नवीन वळी झाली, तर त्यावेळेस तो व्यक्ती ऑब्जेक्शन घेऊ शकतो, मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या. हे प्रॉब्लेम काय आहे की फक्त आपण ह्याच्यावरती बोटं ठेवतो प्रक्रियेवरती, परंतु ही प्रक्रिया राबवता असताना कुणी ऑब्जेक्शन घेत नाही. कुठंतरी पराभव समोर दिसतोय म्हणून विरोधकांकडनं हे निवडणुका पुढे ढकला म्हणणं चालू आहे. या अशा प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चालू आहे. आता मला सांगा, माझा एक सोपा प्रश्न आहे. 1 तारखेच्या मोर्चामध्ये स्वतः बाळासाहेब थोरात साहेब सांगितले की 2024च्या निवडणुकीच्या आधी मतदारसंघामध्ये 8,000 नवीन मतदार त्या ठिकाणी नोंदवले गेले. आता तुम्ही त्या ठिकाणी आमदार होतात, तुम्ही त्या प्रशासन तुमचं होतं, तरी सुद्धा इतके मतदार नोंदवले. आता आम्ही असं बाळासाहेब मतदारसंघात बाळासाहेब थोरात साहेबांनीच बोगस मतदार नोंदवले असं होत नसतं. जर तुमच्याकडे इत्थंभूत माहिती असेल तर त्या ऑब्जेक्शन घेण्यात काही BLOला आहे ती त्यांनी घ्यावा. उगाच निवडणूक तोंडावर आली आहे, आता ह्याच्यातून आपला पराभव होतोय, पराभवाच्या मानसिकतेमुळे ह्या सगळ्या प्रक्रिया चालू आहेत, पराभवाच्या मानसिकतेमुळे मोर्चे चालू आहेत, पराभवाच्या मानसिकतेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित करणं चालू आहे, कारण यांना माहित आहे पुढे आपला भविष्यात पराभव होणार आहे, म्हणून बिथरून हे आरोप केले जात आहेत. बरं, प्रवीण पुरोसर, आता तुम्ही सगळ्यांचं ऐकलेलं आहे, आता राजकीय विश्लेषक म्हणून पहिल्या टप्प्यातल्या चर्चेतली तुमची प्रतिक्रिया सांगा मला. एकतर कविताजी तुम्हाला सांगतो की गेल्या काही वर्षांमध्ये मी निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदा मी अटेंड केलेल्या आहेत. ओके. त्या पत्रकार परिषदेची आणि आजची पत्रकार परिषद याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. ओके. म्हणजे हतबल असलेले अधिकारी, हतबल असलेले आयुक्त किंवा कणाहीन असलेला आयोग कसा असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजची पत्रकार परिषद होती. हे मी प्रामाणिकपणे सुरुवातीला स्पष्ट सांगतो, कारण आज पत्रकारांनी वाघमारेंना अक्षरशः घेरलं
म्हणजे वाघमारेंना असंख्य असे प्रश्न पुढे करून त्यांना सतावून सोडलं. पण वाघमारेंची एक तेज जी सुरू झाली ती कायमची तशीच होती. तो माझा अधिकार नाही, राज्य आयोगाचा अधिकार नाही, ते मी करत नाही, सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून आम्हाला करणंच आहे. या सगळ्या गोष्टी या प्रत्येक गोष्टीवर वाघमारे ठाम होते. म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नाला कुठलंही समर्पक असं उत्तर देण्याच्या ऐवजी त्यांनी सातत्याने एका उत्तराचा परत दुसऱ्या उत्तराचं तेच उत्तर देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे यापूर्वी मी तुम्हाला सांगतो, नंदलाल हे राज्याचे निवडणूक आयुक्त होते आणि विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळाने त्यांची शिफारस केली होती त्यांना आयुक्त करावं म्हणून. पण ज्या वेळेला मतदारसंघांची पुनर्रचना करण्याच्या वेळेला विलासराव देशमुखांना अशी अपेक्षा होती की लातूरचा मतदारसंघ हा आरक्षित ठेवू नये. पण नंदलाल यांनी त्यांचं ऐकलं नाही आणि न ऐकता पत्रकारांनी त्यांनी काही विचारलं की बाबा विलासराव देशमुखांची अशी मागणी वगैरे. नंदलाल बोलणारे आयुक्त होते आणि त्यांनी काही त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिल्या. आणि त्यावेळेला चंद्रकांत छाजेड यांनी विलासराव देशमुखांच्या विरोधात नंदलाल बोलले म्हणून त्यांच्या विरोधात हक्कभंग आणला आणि विलासराव देशमुखांच्या सरकारने तो हक्कभंग मंजूर करून नंदलाल यांना 4 दिवस तुरुंगात पाठवलं. कडाळ असलेला अधिकारी त्यांनी सांगितलं कुठल्याही परिस्थितीमध्ये मी सभागृहात जाणार नाही, कारण मला जो अधिकार आहे तो उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्तीचा अधिकार माझा आहे, मला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे. अशा परिस्थितीमध्ये मी वाकणार नाही असं स्पष्ट सांगितल्यानंतर विलासराव देशमुखांच्या सरकारने विधिमंडळाने त्यांना 4 दिवसाची शिक्षा केली. त्यांनी ती शिक्षा भोगली. आयुक्त कसे असावेत ते नंदलाल सारखे असावे. आज दिनेश वाघमारेंना एकच प्रश्न विचारला की राज्यातल्या विरोधी पक्षांचा आणि मतदारांच्या प्रचंड तक्रारी आहेत की दुबार नावं आहेत, त्यांची नावं नाही आहेत, ज्यांची नावं असायला पाहिजे ती नाही आहेत, ज्यांची नको असायला पाहिजे ती आली आहेत. ही बाब घेऊन आपण सुप्रीम कोर्टात का नाही गेलात? त्यांनी त्याच्यावर एकच उत्तर दिलं, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की 31 जानेवारीपर्यंत या निवडणुका झाल्या पाहिजे. अरे पण प्रश्न महाराष्ट्रातला आहे आणि महाराष्ट्रातल्या मतदार याद्यांमध्ये जो असलेला घोळ हा सातत्याने पुढे येतोय. त्याच्याविषयी तक्रारी झाल्या. मी तुम्हाला फक्त थोडंसं थांबवते आणि एक उपप्रश्न विचारते. माझा प्रश्न असा आहे की खरंच राज्याच्या निवडणूक आयोगाकडे याचे अधिकार आहेत का? कारण मतदार याद्या हा जर केंद्रीय निवडणूक आयोग बनवणार असेल आणि राज्याचा निवडणूक आयोग हा त्यात थेट घेणार असेल, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी काय राज्य निवडणूक आयोग तयार करत नाहीये मतदार याद्या, त्यामुळे खरंच राज्याचे निवडणूक आयुक्त हे या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात का, की याची उत्तरं केंद्रीय निवडणूक आयोगानंच दिली पाहिजेत? नाही, ज्या अर्थी दुबार मतांच्या संदर्भात किंवा मतदारांच्या नावांच्या संदर्भात ते स्पष्टपणे सांगतात की दुबार नावं आली त्याच्यासाठी किट जाहीर करतात. जर किट जाहीर ते करत असतील त्याचा अर्थ सरळ आहे की त्यांना अधिकार आहे ही नावं काढण्याचा किंवा ती त्याच्यात ऍड करण्याचा. एवढं स्पष्ट असताना त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नावाने निमित्त केलं आणि आज आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला विरोधी पक्षांना अक्षरशः वाट्याला लावण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच पत्रकारांनी सातत्यानं हेच त्यांना विचारलं की ही अडचण महाराष्ट्रात आहे, तुमच्या समोरची अडचण, आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या समोरची ही अडचण नाहीये, राज्याचे निवडणूक आयोग म्हणून तुमच्या समोर ती एक अडचण निर्माण झाली तर तुम्ही त्याच्यातून सोल्युशन काढायला पाहिजे, तुम्ही त्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे. हा मार्ग काढायचा म्हणजे तर तुम्ही जर कोर्टात जाऊन सांगितलं पाहिजे की याच्यासाठी आम्हाला 6 महिने द्या, 3 महिने द्या, आम्ही हे काम करतो, तर निश्चितच सुप्रीम कोर्टाने त्याचा विचार केला असता. सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं नसतं की दोष असलेल्या ज्या याद्या ज्या आहेत त्याच तुम्ही वापरा, असं सुप्रीम कोर्ट कधीच सांगू शकत नाही. अशा वेळेला राज्याच्या निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्तांनी थेट भूमिका घेणं गरजेचं होतं. बरं, म्हणजे तुमचा हा मुद्दा अगदी म्हणजे आपल्याला विचारावा लागेल याच्याबद्दलचा प्रश्न. जर याद्या तुमच्या नाही आहेत, याद्या तुम्ही तयार केलेल्या नाहीयेत, तर मग त्या याद्या सुधारण्यासाठीची पावलं तुम्ही कशी उचलता, त्याच्यासाठीचे सॉफ्टवेअर्स तुम्ही कसे तयार करता आणि मग त्या याद्यांमध्ये फेरफार नाही म्हणता येणार पण त्या याद्यांमध्ये जो डबल स्टार मारण्याचा जो प्रकार आहे ते मग राज्य निवडणूक आयोग तिथे हस्तक्षेप करते. मग जर तिथे हस्तक्षेप होत असेल तर मग याद्यांमध्ये असलेले दोष काढण्यासाठीचा हस्तक्षेप राज्य निवडणूक आयोग का करत नाही हा सवाल आहे. विचारूयात हा सवाल आपण. पण त्या अगोदर सुनील सर मला एक सांगा की मगाशी तुमच्यावर असा आरोप झाला की तुमचे पक्ष म्हणजे विशेषतः विरोधी पक्षांची ज्या पक्षाच्या यंत्रणा आहेत त्याचे बीएलओ पदावरचे जे नेते असतात, स्तरावरचे जे कार्यकर्ते असतात, ते बूथ लेवल ऑफिसर जे असतात ते बघत नाहीत का याद्या? जेव्हा याद्या येतात तेव्हा त्यांना माहित नसतं का की आपल्या विभागामध्ये आपल्या प्रभागामध्ये कोण मतदार आहे कोण नाही? दुर्लक्ष होतंय का विरोधी पक्षांचं तिथे?
कविताजी, मी स्वतः माहितीच्या अधिकारात एक निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या पत्र दिलं होतं 4 महिन्यापूर्वी. मतदार यादीच्या वेगवेगळ्या विषयांवर तक्रारी तुमच्याकडे किती प्राप्त झाल्या, तर त्याचं त्यांनी मला लेखी उत्तर असं दिलंय की महाराष्ट्रातल्या विविध विधानसभेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मतदार यादीच्या दुरुस्तीबाबत 34,440 एवढ्या तक्रारी आलेल्या आहेत. हा आकडा तुम्ही म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. भारतीय जनता पार्टीच्या त्या आमच्या नवी मुंबईच्या आमदार आहेत, त्यांनी देखील सांगितलं होतं की मी 21,000 मतं काढण्यासाठी वारंवार पत्र दिलेलं आहे, तरी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोग दखल घेत नाही हे सर्वश्रुत आहे. मी आणखीन एक मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो या निमित्तानं. 2012 मध्ये या निवडणूक आयोगाकडनं या याद्या दुरुस्त व्हाव्यात यासाठी PIL केली होती. त्यातली एक PIL मी स्वतः केली होती आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांची पण PIL होती. त्याचा 2013ला निकाल लागला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मेन PIL गृहीत धरली आणि त्याच्यावर निकाल दिला आणि निवडणूक आयोगानं 3 वर्षात या याद्या दुरुस्त कराव्यात अशा प्रकारचा निर्णय दिला. 2014ला भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, पण त्यांनी या निर्णयाचं अंमलबजावणी केली नाही. तो विरोधकांनी पातळीवर म्हणून त्याचा निर्णय आता 2025 मध्ये घेतलेला आहे. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. भारतीय जनता पार्टीचं शुद्ध राजकारण नाही हे निवडणूक आयोगाला तुमचं म्हणणं आहे की BLO लेव्हलवर जरी तक्रारी केल्या तरी त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. दुसरा प्रश्न हा तुम्हालाही आणि योगेशजी तुम्हालाही आहे. योगेशजीकडे मी नंतर येते, पण आधी सुनीलजींकडनं प्रश्नाचं उत्तर. मगाशी तुमच्यासाठी प्रश्न उपस्थित करण्यात आला की जर मतदार याद्यांमध्ये इतके दोष आहेत तर SIR ला विरोधकांचा विरोध का आहे? काय भूमिका आहे तुमची SIRच्या बाबतीत, तुमची आणि तुमच्या पक्षांची? सुनीलजी, मला वाटतं त्यांच्याशी कनेक्शन तुटलं. योगेशजी तुम्ही उत्तर देऊ शकता. आता कविताजी, म्हणजे मी मागासपासून ऐकतोय पण मला आश्चर्य वाटतंय की जे सर्व तिन्ही पक्षांचे जे प्रवक्ते आहेत सत्ताधारी पक्षांचे, मला सांगा निवडणुका घेणे कोणाची जबाबदारी आहे? निवडणुका घेणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. बरोबर. निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करणं कोणाची जबाबदारी आहे? निवडणूक आयोगाची. अहो तुम्ही राजकीय पक्षांना काय याच्यात उभं करता, पिंजऱ्यात उभं करताय की ते मागासपासून सांगतायत की ह्यांचे BLO काय करतात, ह्यांचे BLA काय करतात. अहो ही काय आमची जबाबदारी आहे का? निवडणूक आयोगाला माहिती आहे ना, निवडणूक आयोगाला आज कळलं ना, निवडणूक आयोगाने 2 स्टार दिले ना दुबार मतदारांसमोर, म्हणजे त्यांना कळलं, माहिती आहे की दुबार मतदार आहेत. म्हणजे निवडणूक आयोगाने प्रोएक्टिव्हली या मतदार याद्या का नाही दुरुस्त केल्या, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. मला विशेष आश्चर्य वाटतं की तुम्ही राजकीय पक्षांना काय आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय आणि निवडणूक आयोगाला क्लीन चिट देताय. आणि तुम्ही जो दुसरा मुद्दा आता सांगितलाय की SIR ला विरोध करण्याचं कारण नाही, फक्त SIRच्या माध्यमातून नावं कुणाची जी असतील चुकीच्या पद्धतीने वगळली जाऊ नयेत, हाच फक्त यातला मुद्दा आहे. SIR ला विरोध असायचा आमचं तर कारण नाही, SIR विरोध करण्याचा विषयच नाही. आता मला सांगा की मतदार यादी संदर्भात दुबार नावं जी आहेत त्या संदर्भात उपाययोजना करा अशा पद्धतीचे निर्देश निवडणूक आयोगाचे आहेत. बरं, उपाययोजना काय केल्या त्यांनी? टाकला तो उपाययोजना, 2 स्टार दिलेत मतदार जो दुबार असेल त्याच्या समोर. सुनील जे मगाशी म्हटले ते बरोबर आहे की जर का आता फक्त नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. जर का मतदाराचं नाव असं जर का महानगरपालिकेमध्ये आता असतील आणि नगर परिषदेमध्ये असतील, तो आता नगर परिषदेमध्ये मतदान करेल, पुढच्या निवडणुकांमध्ये जाऊन महानगरपालिकेमध्ये मतदान करेल. हे तुम्ही ह्या दुबार मतदारांचं तुम्ही काय करणार आहे? आणि जर का हे 2 स्टार दिलेले आहेत तर निवडणूक आयोगाला माहिती आहे कोण कोण दुबार मतदार आहे, तर त्याची यादी जाहीर करावी. आणि दुसरी गोष्ट अशी की दुबार मतदारासोबत आपण एका दुसऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होतंय की यापेक्षाही गंभीर मुद्दा हा बोगस मतदारांचा आहे की जर का
आता निवडणूक आयोगाने दुबार मतदारसंघात जी काही उपाययोजना केली, तकलातुका असे ना ती केली. तुम्ही बोगस जे मतदार आहेत, ज्यांच्या म्हणजे सुलभ शौचालयात तुम्ही मतदार नोंदणी करताय, आयुक्तांच्या निवासावर तुम्ही मतदार नोंदणी करताय, रोडवरच्या लोकांची तुम्ही मतदार नोंदणी करताय, एका घरात तुम्ही 40-40, 50-50, 100-100 लोकांची मतदार नोंदणी करताय, तर ह्याचा अर्थ ही बोगस मतदार नोंदणी आहे. मग या बोगस मतदार नोंदणीचं तुम्ही काय करणार आहात, त्याचं उत्तर निवडणूक आयोगाने आज दिलेलं नाहीये. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ही जी सदोष यादी आहे, याच्या संदर्भात निवडणूक आयोग उत्तर देत नसेल आणि निवडणूक आयोगाच्या आज अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की दुबार मतदार जे असतील, मतदार यादींमध्ये फेरफार करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नाही. हे राज्य निवडणूक आयोग कुठल्याही पद्धतीने मतदार वगळू जी मतदार यादी विधानसभेला होती, त्या विधानसभेच्या यादीमधून कुठल्याही मतदाराला वगळता येणार नाही, राज्य निवडणूक आयोगाला ना ऍड करता येणार आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या निवडणुका आणि जर का तुम्ही दुबार बोगस मतदारांच्या आधारे घेणार असाल, या निवडणुकीत काय अर्थ राहणार आहे? बर, ठीक आहे. हा तुमचा मुद्दा आहे, त्याचा आपण विचारूया. गणेश खणकरजी, आता हाच बरेच मुद्दे तुम्ही विचारलेल्या प्रश्न पण त्यांना आपण विचारले, त्याची उत्तरं त्यांनी दिली, त्यावर तुम्ही बोला. पण आता मुख्य मुद्दा हाच आहे, जर याद्या राज्य निवडणूक आयोगाच्या नाहीयेत तर मग राज्य निवडणूक आयोग उपाय कसं करते? जर राज्य निवडणूक आयोग हे मतदार याद्या ऑल्टर करू शकत नाही, बदलू शकत नाही, सुधारू शकत नाही, तर मग राज्य निवडणूक आयोग हे कसं म्हणणार की आम्ही 2 स्टार लावतो, आम्ही ऍप तयार करून देतो? म्हणजे हे उपाय वरवरचे झाले, हे काय सखोल उपाय नाहीयेत किंवा पुरेसे उपाय नाहीयेत. कविताजी, मी काय निवडणूक आयोगाचा, मला मान्य आहे तुम्ही निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीयेत, मला त्याची कल्पना आहे, पण मी तुम्हाला भाजपचे प्रवक्ते म्हणून विचारते, कारण तुमचाही पक्ष निवडणुकीमध्ये लढणार आहे, तुम्हालाही हा प्रश्न पडणार आहे. मी स्पष्टपणे सांगतो, निवडणूक आयोगानं काय करायचं, त्यांनी 2 स्टार लावायचे की 4 स्टार लावायचे की 10 स्टार लावायचे, त्यांचा प्रश्न आहे, हा आमचा विषय नाही. निवडणूक आयोगाने काय करावं हे ज्याने त्याने ठरवावं. मी एक गोष्ट कविताजी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. एक तर मला याची पूर्ण कल्पना आहे, SIRच्या बाबतीत हे उत्तर देणार नाहीत. त्यांनी जे तकलादू उत्तर दिले ते ठीक आहे, त्यांनी त्यांची वेळ मारून दिली आहे. मला एक गोष्ट खूप चांगली वाटली कविताजी, प्रवीण पुरो सरांनी जे नेहमीप्रमाणे जे उत्तर दिलं, मी त्यांचं अभिनंदन करतो. काँग्रेस कुठल्या थराला जाऊन निवडणूक आयोगाच्या बाबतीत भूमिका घेतं ते बरं झालं, त्यांनीच सांगितलं. नंदलाल समिती ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध चौकशी करण्यासाठी सुद्धा नेमलेली होती, हे तुम्हाला माहिती असेल पुरो साहेब. आणि महाराष्ट्रामध्ये नंदलाल समितीचा अहवाल गाजला होता, त्याच्यावरती अनेक दिवस चर्चा झाली. दुर्दैवानं त्यावेळेला टीव्ही मीडियावरती एवढी चर्चा होत नव्हती, अन्यथा महाराष्ट्र राजकारण त्या नंदलाल समितीभोवती फिरलं असतं. त्या नंदलाल यांना काँग्रेसने काय वागणूक दिली, बरं झालं तुम्हीच सांगितलं, आम्हाला सांगण्याची वेळ आली नाही. महत्वाचा मुद्दा कविताजी यामध्ये असा आहे की त्यांनी काँग्रेसचा दोष म्हणून फक्त नव्हतं सांगितलं, ते त्यांनी निवडणूक आयोगाचे आयुक्त कसे ताठकण्याचे असावेत याचं उदाहरण म्हणून सांगितलं होतं. कविताजी, उजव्या हातानं खायचं काय आणि डाव्या हातानं खायचं काय? शेवटी तुम्ही जे आज सांगताय वाघमारेंच्या बाबतीत, तर वाघमारे काय आमचे नातेवाईक नाहीत, त्या वाघमारेंचे आमच्याशी कोणाचे काय वैयक्तिक संबंध नाही. हे मी, तुम्ही जेव्हा वाघमारेंवर आक्षेप घेताय, मी कविताजी मला जरा थोडस जरा आज नाही पहिल्यांदा या महाराष्ट्रातल्या निवडणुका पुढे ढकला म्हणून पहिली स्टेटमेंट कधी आली, जरा याचा थोडा रिसर्च करा. माझ्याकडे पूर्ण माहिती आहे. हे सर्व मनोमिलन झालं, सगळं झालं, त्याच्यानंतर आज शोध लागला काय. आम्ही ज्या वेळेला निवडणूक आयोगाचा विषय येतो त्यावेळेला उत्तर यासाठी देतो की तुमचं निवडणूक आयोगाच्या बाबतीत जी भूमिका असेल ती तुम्ही घ्यावी. जो दुबार मतदार मतदानाला येईल त्याचं काय करायचं ते तुम्ही म्हणे तंगड्या तोडणार का काय तोडणार, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, आमचा काही त्याशी संबंध नाहीये. जे चुकीचं घडलं असेल त्याचं आम्ही समर्थन करत नाही. पण तुम्ही आम्हाला वोटचोर म्हणता. म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदारांनी जे मतदान केलं, तुम्हाला मतदान नाही झालं म्हणून तुम्ही आम्हाला वोटचोर म्हणणार. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही दुसऱ्याला गद्दार म्हणणार. तुम्ही म्हणणार तेव्हा ती जे काही तुम्ही खोके बिके जे तुम्ही म्हणणार ते महाराष्ट्राने मान्य करायचं. तुम्ही म्हणाल तोच मराठी माणूस, तुम्ही म्हणाल तेव्हाच महाराष्ट्र जागतो. अरे आम्ही कोण आहोत भाई? अरे आम्ही कोण आहोत? काय मराठी मातीशी आमचं नाळ तुटलेली नाहीये. म्हणजे मला एका गोष्टीचं नवल वाटतं, निवडणूक आयोग अरे ते त्यांची भूमिका सांगतील ना, तुम्हाला काय करायचं त्यांचं करा.
तुम्ही आम्हाला वोट चोर कशी काय म्हणू शकता? मला आजही आठवतं कविताजी, ही यादी देत असताना राम नाईक यांनी उत्तर मुंबईतल्या दुबार मतदारांची यादी दिली होती. तर निवडून आलेल्या खासदाराला काही ती वोट चोर नाही म्हणाले. किरीट सोमय्या यांनी देखील यादी दिली होती, तेव्हा आम्ही काही कुणाला वोट चोर नव्हतो म्हणालो. अरे झाली निवडणूक, त्यात चुका होत्या त्या आम्ही दर्शवल्या. पण आज अमित साटमांनी विचारला ना सवाल, वोट चोर की वोट जिहाद म्हणून. म्हणजे तिकडे वोट चोर असेल तर इकडे वोट जिहाद आहे की? आणि आम्ही दाखवणार ना ते, जसं यांना वाटतं ना हेच हुशार आहेत, पण थोडा वेळ म्हणजे असं आहे गणेश खंडकरजी, जर वोट चोर हा जर आक्षेपार्ह असेल तर वोट जिहाद हा पण आक्षेपार्ह असला पाहिजे ना. असू द्या ना, तुम्ही मांडा, आम्ही कुठे तुम्हाला रोखलंय? तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ज्या धमक्या देताय आम्ही तंगड तोडणार, तर तोडा ना. तुम्हाला कोणी थांबवलंय? निवडणुका कशा होतात? आणि आम्ही सांगितलंय का सुप्रीम कोर्टात सांगितलं? 4 वर्ष निवडणुका, कविताजी एक मिनिट, 4 वर्ष जेव्हा निवडणुका नाही झाल्या तेव्हा तुम्हीच सांगणार, प्रशासन तुमच्याच हातात आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या, मर्द असाल तर. अरे काही मर्द काही चेक करायचं लायसन्स तुम्हाला दिलंय का? अरे तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊन सांगा ना की निवडणुका नका घेऊ. अरे त्यांनीच सांगितलं निवडणुका घ्या. चर्चा वेगळी, तुम्ही चर्चा दुसरीकडे नेऊ नका. आपण त्याच्यावर नाही बोलत आहोत. याचं उत्तर देणार नाही ते. आम्हाला वोट चोर म्हणण्याचा यांना काय अधिकार? आपण वोट चोरवर विचारूयात ना. मी वोट चोरवर नाही म्हणत आहे. त्याच्या पुढे तुम्ही जे म्हणालात त्याच्याबद्दल मी म्हणतेय, त्याच्या पुढे तुम्ही म्हणालात त्याच्याबद्दल मी म्हणते. म्हणू शकता दुसऱ्याला? ठीक आहे ना, ठीक आहे गणेश खंडकरजी, येते ना तुमच्याकडे, तर बाकीच्यांना पण बोलायची संधी दिली पाहिजे ना. अरुण सावंतजी वारंवार प्रश्न विचारले की सत्ताधारी पक्ष म्हणतात विरोधकांना आत्ताच सुचलं काय, विरोधकांचे BLO काय काम करत नाहीत का, विरोधकांचं काय लक्ष नसतं का? त्या विरोधकांचं म्हणणं आहे सातत्यानं आम्हाला काय प्रश्न विचारता, निवडणूक आयोगाला विचारा. तुमचा पक्षाला काही त्रास नाहीये का? कारण तुमच्या पक्षानं कधीच निवडणूक आयोगाला कधी सवाल उपस्थित केलेले नाहीयेत. पहा, आमच्या पक्षाचा आणि माझा स्वतःचा निवडणूक आयोगावरती पूर्ण विश्वास आहे. गेली कित्येक वर्ष हाच निवडणूक आयोग याच निवडणुका घेत आहे आणि अतिशय उत्तमरित्या निकाल लावत आहे. परंतु यावेळेस असं झालेलं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये या केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार म्हणा, अतिशय उत्तमरित्या अतिशय उत्तम नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली अतिशय उत्तम अशी कामगिरी करीत आहे. आणि जनतेने या केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला अतिशय चांगला मॅन्डेट दिलेला आहे. अतिशय चांगली विकासाची कामं होत आहेत. त्यामुळे विरोधक हा भुईसपाट झालेला आहे. त्यांना पळता भुई थोडी झालेली. आता काहीतरी कारण काढायचीच असतात. भविष्यात जर समजा यदा कदाचित आम्ही हरलो तर निदान आपण असं सांगू त्यावेळेस की बघा तुम्ही आमच्याशी अशी फसवणूक केलेली, वोट चोरी केली, बोगस मत्र टाकले, हे केलं आणि ते केलं. ही कारणं अगोदरच सांगूया, म्हणजे नंतर जनतेसमोर काहीतरी तोंड घेऊन आपण पुढे जाऊ शकू. आज हा लोकशाहीचा विजय झालेला आहे की गेली 3, 4, 5 वर्ष ज्या निवडणुका होत नव्हत्या, ज्या निवडणुका घ्याव्यात म्हणून हाच विरोधी पक्ष अकांड तांडव करीत होता, तोच विरोधी पक्ष आता असं म्हणत आहे की निवडणुका नको घेतल्या तर याद रखा आम्ही असं करू आणि तसं करू. परंतु आज जर खरा आनंद कोणाला झाला असेल तर तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, मग तो विरोधी पक्षातील असो किंवा सरकारी पक्षातील असो, आज ते खुश आहेत. आणि त्यांचे नेते मात्र पळपुटे घाबरलेले आहेत आणि ते आज पलायन करत आहेत. नेत्यांना हारल्यानंतर काय उत्तर द्यायचं त्याची सोय ते करून ठेवतात. काय सुनीलजी, सोय करून ठेवताय का हारल्यानंतर? सुरेश चव्हाणांकडे जायचंय मला, पण तुम्ही मगापासून इशारा करताय, पण अगदी प्लीज थोडक्यात, कारण वेळ कमी आहे. एका वाक्यात मी आपल्याला सांगतो. लोकसभेनंतर विधानसभेमध्ये 68 लाख महाराष्ट्रामध्ये नोंदणी झालेली आहे. त्या 68 लाखातली 48 लाख ऑनलाईन नोंदणी झालेली आहे आणि ऑनलाईनची व्हेरिफिकेशन न करता त्यांनी मतदान केलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, हीच मत चोरी आहे. बिहारच्या इलेक्शनला हा त्यांचा प्रयत्न फसला आणि आज जे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं ना की जुलै अखेरची यादी, म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक डायरेक्शन दिली आहे की एक यादीची तारीख डिक्लेअर करा, त्यानंतर कुठलीही नोंदणी चालणार नाही आणि म्हणून त्यांनी केली आहे. नाहीतर आतापर्यंत फॉर्म भरायच्या आदल्या दिवशीपर्यंत मतदार नोंदणी करण्याचा अधिकार मिळतो. ही मतचोरी थोड्या प्रमाणात ही विरोधकांनी जी गदारोळ केली ती थांबवली गणेशजी, आणि तुम्ही मतचोरी करूनच निवडून आलेला आहात हे निश्चित आहे. परवा उदाहरण दिलेलं आहे मलबार
याचं दिलेलं आहे 4,500 भिवंडीची मतं कशी आली ती, तेव्हा तुम्ही मत चोरी करूनच सरकार स्थापन केलंय, त्यात दुमत नाही. बर, त्याच्यावर घेऊयात आपण तुम्ही त्यांचं 14 तारखेला सुनीलजी याच चॅनल वरती ठीक आहे. SIR आल्यानंतर जो बिहारमध्ये, मी तुम्हाला टक्केवारीविषयी सांगेन ठीक आहे, की बिहारमध्ये गेल्या वेळेपेक्षा 20% जागा जास्त गणेशजी आता सूरजजींना बोलू देत ना. गणेशजी आता सूरजजींना बोलू देत. सूरजजींना बोलू देत. मी येते परत तुमच्याकडे. सूरजजी, आता प्रश्न असा आहे की तो वोट चोरीचा जो काय आरोप होतोय तो काय फक्त एकट्या भाजपवर होत नाहीये, सत्तेतल्या सगळ्याच पक्षांवर होत आहे, पण उत्तर द्यायची जबाबदारी मात्र जणू काय सत्तेतल्या इतर 2 पक्षांनी फक्त भाजपकडेच दिलेली आहे. तुमचा पक्ष काही जबाबदारी घेणार आहे की नाही या आरोपांना उत्तर देण्याची? नाही, खरं तरी आता वोट चोरीचा मुद्दा हा नॅशनल केला, त्याला फक्त माध्यमामध्ये वोट चोरीच्या बाबतीत निवडणूक आयोगानं, केंद्रीय निवडणूक आयोगानं राहुल गांधीजीला आणि काँग्रेस पक्षाला अधिकृतपणे आव्हान दिलं होतं की तुम्ही हे सुरू करून दाखवा. पण ते काही माध्यमामध्ये त्यांनी फक्त प्रसिद्धीसाठी किंवा एक नरेशन सेट करण्यासाठी त्या गोष्टी दाखवल्या गेल्या, पण तिथेही त्यांनी निवडणूक आयोगाच्या पुढे वोट चोरीच्या बाबतीत प्रात्यक्षिक जे करून त्यांना दाखवायचं होतं ते दाखवलेले नाही. हे सगळे निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय मुद्दे आणि सत्ताधारी पक्षाला एक त्यांच्या विरोधामध्ये नरेशन सेट करण्यासाठी केलेले मुद्दे आहेत. बघा, ज्यावेळेस राजकीय, आता हे सगळे इथे पॅनलवर बसलेले राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, यांना निवडणूक प्रक्रिया कशी राबवते हे सगळं माहिती असतं. जोपर्यंत लोकांचा तुमच्यावर विश्वास आहे, लोक तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला कसलं जरी वादळ असलं, कसल्याही मशीन असल्या तर तुम्ही निवडून येता. ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधात येतात त्यावेळेस तुम्हाला ते ऍक्सेप्ट करावं लागतं. दुर्दैवानं विरोधात ऍक्सेप्ट करत नाहीत. त्यांना लोकसभेत ज्यावेळेस यश भेटलं त्यावेळेस सगळं चांगलं होतं, त्यावेळेस वोट चोरी झाली नव्हती. त्यावेळेस विधानसभेत जाऊन पराभव झाला, त्यावेळेस मात्र त्यांना वोट चोरी हे आठवलं. हे फक्त आणि फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्याला बदनाम करण्याचं, मतदाराचं मध्ये एक नरेटिव्ह सेट करण्याचं काम काँग्रेस पक्षाकडनं केलं जाते. आमचा ऑब्जेक्शन असण्याचं कारण आमचा विश्वास आमच्या कामावरती, आम्ही करत असलेल्या लोकसेवेवरती, त्याच्यामुळं असल्या नरेशनच्या भानगडीत आम्ही पडत नाही. आमचं म्हणणं एकच आहे, जिथं चूक असेल तिथं चूक म्हणा. जर तुमच्या जमत आहे तर तुम्ही सिद्ध करून दाखवा ना. उद्या माध्यमात बोलून, इकडे तिकडे चर्चा करून, पत्रकार परिषदा घेऊन त्याच्यावरती काही होत नाही. शेवटी तुम्हाला आता काय सिद्ध करायचं राहिलं? आता काय सूरजजी सिद्ध करायचं राहिलं? आता जर निवडणूक आयोगच म्हणते की दुबार मतदार आहे, निवडणूक आयोगालाच उपाययोजना कराव्या लागतात, तर ते सिद्ध करायचं काय राहिलं? वोट चोरीच्या बद्दल बोलतो. दुबार मतदार आज नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस मला वाटतंय हे अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात दुबार मतदार किंवा देशात आहेत. आपण मी बोलत होतो ते वोट चोरी बद्दल. तो दुबार मतदार आहेत त्या 100% आहेत. प्रत्येक लोकांचं मतदार काही मुंबईमध्ये असतं, काही जणांचं गावी मतदार असतं. पण तेच आहे ना सूरजजी, हे सिद्ध कोणी करायचं? हे काय विरोधी पक्षांनी सिद्ध करायचंय का? हे निवडणूक आयोगाला हे शिवधनुष्य पेलावं लागेल. जर 68 लाखांमधले 48 लाख मतदार हे ऑनलाईन नोंदणी झालेले असतील, व्हेरिफिकेशन झालेलं नसेल, त्याच्यावर जर शंका असतील तर निवडणूक आयोगाने याची चौकशी केली पाहिजे. 6 महिने झालेत त्या आरोपांना, निवडणूक आयोग चौकशी करत नाही. याच्यात दोष काही सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचा असं मी म्हणणार नाही किंवा पक्षांचा असं म्हणणार नाही, पण राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुम्ही मागणी करायला पाहिजे की एवढे वोट चोरीचा आरोप आमच्यावर हो नाही तर नो, पण चौकशी तर व्हायला हवी. त्याचीही मागणी होत नाहीये. बरं, मी जय महाराष्ट्र चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की जे काही दुबार मतदार आहेत त्याच्यावरती निवडणूक आयोगाने तात्काळ कार्यवाही करावी. हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मागणी करतो. दुबार मतदाराची झालेलीच आहे सूरज चव्हाणजी. आपण त्याच्या पुढे गेलोय, जो वोट चोरीचा मुद्दा येतोय त्याच्याबद्दल बोलतोय आपण. दुबार मतदार तर निवडणूक आयोगानं मान्यच केलेला आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन मतदार नोंदणी. ऐका ना, मी एखाद्या गावचा सरपंच आहे तर मला माझ्या गावातले किती मतदार, गावातले किती मुंबईमधले किंवा पुण्यामध्ये राहतो तो मतदार मला माहिती आहे. त्याच्यामुळं ही जबाबदारी महाराष्ट्राचा किंवा भारताचा नागरिक म्हणून जितकी निवडणूक आयोगाची तितकी माझी पण आहे ना. मी एखाद्याला थांबवणं निवडणुकीपासून डबल मतदान, ठीक आहे, फक्त सरकार आणि शासन किंवा आयोगाची जबाबदारी. तेच त्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगच स्वतः सांगते की 34,000 तक्रारींचं काही झालेलं नाहीये. एवढ्या तक्रारी येतात, त्या तक्रारींचं पण काही होत नाही. म्हणजे असं नाहीये की तक्रारी येत नाहीत, तक्रारी येत आहेत. तक्रारी येतात, त्याच्यावरती कारवाई होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पण आमची आपल्या माध्यमातून आहे. परंतु हे जे काही वोट चोरीचं आहे, वोट चोरीचं जे आपण म्हणायला होतं त्याच्यावरती मी बोलत होतो की काँग्रेस पक्षाकडनं जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधीजीला खुलं आव्हान केलं होतं की त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं, पण ते करून दाखवू शकलेले नाहीत.
उगाच आता माध्यमापुढे पण घेऊन केंद्रीय आपण निवडणूक ऊट आयोगानं चोरीवरती सिद्ध चर्चा केलं नाही तर 7 दिवसांमध्ये काहीतरी करू असं Affidavit सांगितलं होतं, तेही नाही त्यांनी केलं. म्हणजे Affidavit दोन्हीकडे आहे ना. राहुल गांधी यांनी सांगावं का नाही तेव्हा राहुल गांधी गेले, फक्त ऍफिडेव्हिट मागितलं होतं. हा, पण तेच आहे ना गणेश खणकरजी, केंद्रीय निवडणूक आयोगाने 7 दिवसात, गणेश खणकरजी असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगानं जो 7 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता, तो 7 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं काय केलं? जर केंद्रीय निवडणूक आयोगाला वाटत होतं की आपणच खरे आहोत, आपण म्हणतोय त्याच्यात सगळंच तथ्य आहे, तर मग केंद्रीय निवडणूक आयोगानं 7 दिवसात कारवाई करायला पाहिजे. 3-2.5 महिने होऊन गेले आता. काय केले केंद्रीय निवडणूक आयोगानं? काही नाही. काही बोललेत त्याच्याबद्दल? काही नाही. त्या प्रेस कॉन्फरन्स नंतर काही आलंय वक्तव्य? काही नाहीये. एनिवेज, योगेश खैरेजी, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की मगाशी भाजपच्या प्रवक्त्यांचं असं म्हणणं होतं की 2 भाऊ एकत्र आल्यानंतर निवडणुका थांबवा अशी मागणी करण्यात आली, त्यामुळे ही मागणी राजकीय आहे. याचा अगदी थोडक्यात तुम्ही उत्तर द्याल अशी अपेक्षा आहे. योगेशजी बोला. आता जे सर्वजण म्हणतायत ना इथं की आम्ही भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आमचा पराजय होईल, पराभव होईल, त्याच्या कारणांची तजवीज आम्ही आता करतोय. मग माझं आव्हान आहे सगळ्यांना, आम्ही तक्रारी केल्यात निवडणूक आयोगाकडे ज्या पद्धतीने, त्या पद्धतीने सत्ताधारी पक्षातील लोकांनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या पाहिजेत आणि ह्या निवडणुका होऊ नयेत. आणि जर भविष्यात आम्ही अशी कारणं देणार असू, ऐकून घ्या, हसू नका, आम्ही जर भविष्यात अशी कारणं देणार असू असं तुम्हाला वाटत असेल ना, तर ती कारणच बंद करा ना. आम्ही कारण देतोय ना, तुम्हाला वाटतंय ना असं आम्ही कारण देऊ भविष्यात की आमचा पराभव ह्यामुळे झाला, मग ती कारणच काढून टाका. आणि भविष्यात ज्या पद्धतीने या निर्दोष याद्या झाल्यानंतर प्रवीण सर अगदी 3 वाक्यांमध्ये मला सांगा की केंद्रीय निवडणूक आयोगानं आता नेमकं काय केलं पाहिजे, पण 2-3 वाक्यांमध्येच वेळ संपली आहे माझी. नाही, खरं म्हणजे महाराष्ट्रातली ही स्थिती जी आहे ही लक्षात घेता राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातले दुबार असेल किंवा मतचोरीच्या विषयी जे काही घोटाळे निर्माण झालेत मतांच्या संदर्भात, याची माहिती खरे म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगितली पाहिजे. कारण मूलभूत अधिकाराचा प्रश्न आहे प्रत्येक मतदार. बरोबर. इथे खरं म्हणजे कुठल्या एका पक्षाची मतं गेलेली नाही. आपण पाहतो गेल्या काही दिवसापासून सत्ताधारी पक्षाचेही आमदार सांगतात की आमच्याकडची मतं ही अशी चोरी गेली आहे, आमच्याकडे दुबार मतदार झाले. खरं म्हणजे आज ही निवडणूक आयोगाची जी पत्रकार परिषद झाल्यानंतर ज्या उत्साहाने भारतीय जनता पक्षाचे नेते बाहेर पडले आणि त्यांनी जी काय स्तुती केली आयोगाची, मला आश्चर्य वाटतं. कालपर्यंत आशिष शेलार तक्रारी करत होते, परवा मंदा मात्रे तक्रारी करत होत्या, तिथे संजय गायकवाड तक्रार करत होते. यांच्या तक्रारींची दखल आयोगाने जरी घेतली असते आणि तुम्ही जर काही केलं असतं, उत्साह साजरा केला असता तर बरं वाटलं असतं. नाही, बरोबर आहे. कारण तक्रारी काय फक्त विरोधकांच्या नाहीयेत, तक्रारी सत्ताधाऱ्यांच्या सुद्धा आहेत. आणि या विरोधकांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या तक्रारी म्हणून पाहता कामा नयेत. वोट चोरी असो किंवा वोट जिहाद असोत, हे दोनही शब्द फक्त विरोधकांचे किंवा सत्ताधाऱ्यांचे म्हणून पाहायला नकोत. असे शब्द जर राजकारणामध्ये येत असतील आणि त्या शब्दांवर एक्सप्लेनेशन द्यावी लागत असतील तर तो लोकशाही प्रक्रियेचा आणि पर्यायानं मतदारांचा अपमान आहे. तो होऊ द्यायचा आहे का, हा खरा प्रश्न आहे. जर याद्या सदोष आहेत हे निवडणूक आयोगानं मान्य केलेलं आहे, तर त्या याद्या निर्दोष असण्याची जबाबदारी केंद्रीय निवडणूक आयोगानं घ्यायला हवी आणि त्या निर्दोष याद्यांसहच निवडणुका व्हायला हव्यात. ही जर सर्वसामान्य मतदारांची मागणी असेल आणि राजकीय पक्षांची मागणी असेल तर त्यावर गांभीर्यानं विचार व्हायला हवा. जर तो होत नसेल तर मग हे प्रश्न उपस्थित करणं नक्कीच ठरतं आणि म्हणूनच हे प्रश्न उपस्थित करण्याचा हा प्रयत्न होता. आणि कारण ही सगळी लढाई ही काही कुठल्या राजकीय पक्षासाठी किंवा सत्तेसाठी नाहीये, ही लोकशाही प्रक्रियेसाठी आहे आणि लोकशाही प्रक्रियेसाठी हे प्रश्न उच्चारणं गरजेचं आहे. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.